परळी शहरातील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्येला तब्बल 21 महिने पूर्ण झाले आहेत, पण अजूनही त्यांचे कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. ज्ञानेश्वरी मुंडे महादेव मुंडे यांच्या पत्नी आहेत. न्यायासाठी त्यांचा अखंड असा संघर्ष चालू आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला आहे आणि आज 31 जुलै रोजी त्या आपल्या कुटुंबासह मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना काही गंभीर आरोप केले आहेत. त्या म्हणाल्या, मी मुख्यमंत्र्यांना गुप्तपणे आरोपीची नावं सांगणार आहे आणि आरोपी अजूनही मोकाट आहे. त्यानंतर धनंजय मुंडेच्या बंगल्यावरून त्यांना फोन येतो, पण काहीच कारवाई होत नाही, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे. त्याचबरोबर महादेव मुंडे यांच्या पोस्टमॉर्टम अहवालात धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. 21 ऑक्टोबर 2023 रोजी त्यांची हत्या झाली होती. त्यांच्या गळ्यावर, मानेवर, तोंडावर आणि शरीरावर तब्बल 16 वार करण्यात आले होते. श्वासनलिका कापली गेली होती आणि ते रक्तस्रावामुळे शॉकमध्ये जाऊन मृत्युमुखी पडले. अशा पद्धतीने झालेल्या निर्दयी हत्येनंतरही आरोपी अजूनही मुक्त आहे. ही खरंच चिंताजनक बाब आहे. ज्ञानेश्वरी मुंडे यांनी SIT आणि CID मार्फत तपास व्हावा अशी मागणी केली आहे. एक सामान्य महिलेला 21 महिने न्यायासाठी झगडावं लागतंय. ही फक्त कहाणी नाही, हा प्रश्न आहे आपल्या यंत्रणेच्या न्याय व्यवस्थेचा.